गणोरी ग्रामपंचायतीवर सध्या निधीचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला आहे. एकीकडे ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधीचा निधी खर्च केला जात असतानाच दुसरीकडे गणोरी ग्रामपंचायतीमध्ये मात्र या निधीचा मोठा घोळ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. गावातील रस्ते, नाले आणि इतर विकास कामांसाठी आलेल्या निधीचा विनियोग योग्य ठिकाणी न होता तो इतरत्र वळविला जात असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. निधीची पडवापडवी आणि संशयास्पद कारभार मिळालेल्या माहितीनुसार विशिष्ट कामासाठी मंजूर झालेला निधी दुसऱ्याच कामासाठी वापरला जात आहे. नियमानुसार ज्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली त्याच ठिकाणी तो खर्च होणे बंधनकारक असते. मात्र गणोरीमध्ये आली कुठे आणि लावली कुठे असा प्रकार सुरू असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर संशयाची सुई निर्माण झाली आहे. या निधी पडवापडवी मागे मोठे आर्थिक हित संबंध दडलेले असल्याची चर्चा आता गावात रंगू लागली आहे. गावातील अंतर्गत रस्ते आणि नाल्यांच्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. इस्टिमेट प्रमाणे काम न करता त्यात मोठ्या प्रमाणावर अफरातफर करण्यात आली आहे. इस्टिमेट मध्ये दाखवलेले साहित्य आणि प्रत्यक्ष वापरलेले साहित्य यात मोठी तफावत आहे. नवीन बांधलेले रस्ते काही दिवसातच उखडत असून नाल्यांचे बांधकामही निकृष्ट असल्याचे स्पष्ट होत आहे. शासकीय निधीचा असा गैरवापर होत असताना वरिष्ठ प्रशासन गप्प का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर निष्पक्ष चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गावाच्या विकासासाठी आलेला पैसा जर असाच भ्रष्टाचाराच्या विडखड्यात अडकला तर सामान्यांच्या समस्या कधी सुटणार? या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे. तसेच ग्रामपंचायतीला प्राप्त होणारा शासकीय निधी हा सार्वजनिक हितासाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी वापरणे बंधनकारक असताना गणोरी ग्रामपंचायतीने मात्र नियम धाब्यावर बसवून हा निधी चक्क नवीन लेआउट मधील कामांसाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. खासगी लेआउट मध्ये शासकीय निधीचा वापर करणे हा नियमांचा भंग असून यामागे मोठे अर्थकारण दडल्याचा संशय व्यक्त होत आहे. एका खासगी लेआउट मध्ये नालीचे बांधकाम झाल्याने यात मोठे भ्रष्टाचार झाल्याचा संशय आता निर्माण झालेला आहे. गणोरी ग्रामपंचायतीने नियमांना बगल देत गावातील मुख्य गरजा सोडून आपला मोर्चा नवीन लेआउट मधील रस्ते आणि नाल्यांकडे वळविला आहे. यामुळे मूळ गावातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहत असताना खासगी जागांचे मूल्य वाढवण्यासाठी सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. जेव्हा राखणदारच जेव्हा शेत खाऊ लागतात तेव्हा जनतेने न्याय कोणाकडे मागायचा असा संतप्त सवाल सध्या गणोरीतील नागरिक विचारत आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी हातात हात घालून शासकीय निधीचा असा काही भूलभुलैया केला आहे की गावाचा विकास कागदावर आणि खासगी खिसे मात्र प्रत्यक्षात गरम होत असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे. ग्रामसेवक हा प्रशासनाचा प्रतिनिधी असतो ज्याने नियमांचे रक्षण करणे अपेक्षित असते, तर सरपंच हे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या हितासाठी बांधील असतात. मात्र गणोरीत या दोघांनी मिळून एक नवीन कार्यपद्धती विकसित केली आहे. नवीन खासगी लेआउट मध्ये शासकीय निधी वापरणे हा प्रकार या दोघांच्या संमतीशिवाय होणे अशक्य आहे. नियमांची पूर्ण जाणीव असतानाही ग्रामसेवकाने तांत्रिक मान्यता मिळवून देणे आणि सरपंचाने त्या कामावर शिक्कामोर्तब करणे यातून यांची अर्थपूर्ण युती उघड होत आहे.